तुमची जर मिथुन रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा व्हिडिओ ठरणार आहे. आज आपण 2026 या सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शेवटच्या 7 महिन्याची सविस्तर कुंडली पाहणार आहोत. मंडळी, 2026 चे शेवटचे 7 महिने तुमच्या आयुष्यातील एक पूर्णपणे नवीन दिशा देणारं ठरणार आहेत. 2 जून पासून देवगुरु बृहस्पती गुरु आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहेत, जे तुमच्यासाठी धनलाभाचे, प्रगतीचे आणि बचतीचे प्रचंड मोठे दरवाजे उघडणार आहेत. पण थांबा, हा एका बाजूला जिथे पैशाची आवक वाढणार आहे, तिथे दुसरीकडे शनिदेव तुमच्या 12व्या घरात बसून तुमची एक कठीण परीक्षा घेणार आहे. मंडळी, शनीची चालत तुमची परदेशात घेऊन जाणार की तुमचे पैसे खर्च करून तुम्हाला अडचणीत आणणार. तिसऱ्या घरातून मंडळी, तिसऱ्या घरातील केतूचा प्रभाव तुमच्या नात्यामध्ये काय उलथापालथ घडवणार आहे, आज आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, नाती आणि तुमच्या आरोग्य या सर्व गोष्टी शास्त्रीय सुद्धा विलक्षण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे 3 चमत्कारी आणि सोपे, अत्यंत सोपे उपाय सांगणार आहे, जे तुमच्या मार्गातील सर्व संकटे दूर करतील. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी महागात पडू शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मिथुन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, चला सर्वात आधी आपण त्या ग्रहाबद्दल बोलूया, जो सध्या तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मिथुन राशीच्या मंडळींनो, सध्या शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात गोचारात भ्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये 12वे घर हे प्रामुख्याने खर्च, लांबीचे प्रवास, अध्यात्म आणि परदेशी प्रवास यांचे मानले जाते. 12व्या घरातील शनी तुम्हाला थेट एकच स्पष्ट संधी देतोय, जो तुमचे कठोर परिश्रम या शेवटच्या 7 महिन्यात तुम्हाला नशिबावर किंवा नशिबाच्या भरोश्यावर अवलंबून राहून अजिबात चालणार नाही. तुम्ही जितकी जास्त आणि प्रामाणिक मेहनत कराल, तितकंच मोठं आणि विश्वासाचं फळ तुम्हाला मिळेल. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी, आळस टाळणे. जर तुम्ही आळस धरला तर कुठलंही काम तुमचं होणार नाही. जर तुम्ही आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती ठरवली किंवा ठेवली तर त्याचा थेट नकारात्मक परिणाम तुमच्या करिअरवर, नोकरीवर आणि व्यवसायावर होऊ शकतो. शनिदेव कर्माचे राजा आहेत, त्यामुळे आळस सोडा आणि वेळेचे नियोजन करा. पण या शनीचा एक खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. शनी तुमच्यासाठी लांबीच्या प्रवासाचे आणि विशेषतः परदेशी प्रवासाचे अतिशय मजबूत योग निर्माण करत आहे. जे लोक परदेशी जाऊन नोकरी करू इच्छितात, तिथे व्यवसाय करू इच्छितात किंवा शिक्षणासाठी जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. फक्त एकच काळजी घ्या, शनीमुळे तुमचे खर्च अचानक वाढू शकतात, त्यामुळे पैशाची बजेट आत्तापासून तयार ठेवा. आता आपण बोलूया त्या ग्रहाबद्दल, जो तुम्हाला या कठीण काळात सर्वात मोठे सुख आणि दिलासा देणार आहे. जून पासून देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या घरात उच्च स्थितीमध्ये प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात 2ऱ्या घराला धनवाणी आणि कुटुंबस्थान म्हटलं जातं. गुरुची उच्च स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. गेले अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून थांबलेला धनाचा योग आता अचानक सुरू होईल. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्याचे मजबूत योग आहेत. तुमचे बँक बॅलन्स वाढेल, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि कुटुंबात एखादं शुभ कार्य ठरेल. पण मंडळी, जेव्हा पैसा आणि यश येतं तेव्हा ग्रहांचा एक छोपस म्हणजेच की एक इशारा सुद्धा असतो. गुरु 2ऱ्या घरात असल्यामुळे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात न कळत अहंकार येऊ शकतो. मंडळी, पैसा आहे, मी काही करू शकतो असं तुमच्या मनात येईल. माझ्याकडे पैसा आहे, मी तर काही करू शकतो किंवा माझेच म्हणणे खरे, अशी भावना मनात निर्माण होऊ शकते. कुंडलीचे संकेत असे सांगतात की हा अहंकार तुम्हाला जाणीवपूर्वक टाळावा लागेल. जर तुम्ही इतरांशी उद्धटपणे किंवा गर्वाने बोलतात, गुरु त्यांचे शुभ फळ देणं बंद करू शकतो. त्यामुळे जितकं नम्र राहाल तितकी प्रगती जास्त मिळेल. आता आपण वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्याकडे,
त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मंडळी, आत्ताच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होते, त्याकडे आपण लगेच वळूया. जो आहे तुमचा आरोग्य. मिथुन राशीच्या मंडळींनो, या शेवटच्या 7 महिन्यात तुम्हाला आरोग्याची विशेष आणि अतिरिक्त काळजी घ्यावी लागणार आहे. यात अजिबातच आळस करू नका. ग्रहांची स्थिती दर्शवते की तुम्हाला मधुमेह, थायरॉइड, रक्तदाब आणि पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. यामुळे तुमची जीवनशैली सुधारा. विशेषतः बाहेरचे जास्त मसालेदार, तेलकट किंवा सुकट खाणं पूर्णपणे टाळा. रोज सकाळी योगासन किंवा हलका वॉक करण्याची सवय लावा. आरोग्याकडे केलेला छोटासा निष्काळजीपणा मोठा खर्च वाढू शकतो, हे लक्षात ठेवा. सोबतच मंडळी, केतू ग्रह तुमच्या कुंडलीच्या 3ऱ्या घरात विराजमान आहे. 3रे घरही पराक्रमी शेजारी आणि भावंडाचे असतात. 3ऱ्या घरातील केतूमुळे तुमच्या मनात विनाकारण चिडचिड किंवा संताप होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होईल, तुमच्या भावंडाशी होईल किंवा शेजाऱ्यांच्या वैचारिक मतभेदावर होईल. संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या काळात वादविवाद शांतपणे मिटवा. कोणाशीही संबंध बिघडू नका. आणि हो, बोलताना संयम ठेवा. बोलताना विचार करून बोला. चला मंडळी, तुमच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल सविस्तर बोलूया. जर आपण आरोग्य आणि नात्याबद्दल किरकोळ वाद सोडले तर करिअरच्या दृष्टीने शनी आणि गुरुची ही संयुक्त स्थिती अत्यंत सकारात्मक आणि प्रगतिकारक आहे. जे लोक आधीच नोकरी करत आहे त्यांच्यासाठी कष्टाचे फळ मिळण्याची ही वेळ आहे. शनी तुमच्याकडून मेहनत करून घेईल आणि गुरु तुम्हाला त्यांचे योग्य फळ, पदोन्नती आणि मानसन्मान मिळवून देईल. मोठी आनंदाची बातमी म्हणजे जर तुम्हाला कोणतेही नवीन काम किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे शेवटचे 7 महिने तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान अनुकूल ठरतील. तुम्ही नवीन भागीदारी करू शकतात किंवा तुमच्या जुन्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसायात कोणती आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या आणि कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका. मंडळी, ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी आणि शुभ प्रभावामध्ये दुप्पट वाढ करण्यासाठी कुंडलीनुसार 3 अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय तुम्ही नियमितपणे केले पाहिजे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि बुधाचे आराध्य देवता गणपती आहे. म्हणून दर बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात जा. बाप्पाला दुर्वाची जोडी, एक अख्खा नारळ आणि काही हिरव्या भाज्या किंवा मूग डाळ अर्पण करा. यामुळे केतू आणि बुधाचे दोष दूर होऊन तुमच्या कामातील अडथळे संपतील. 12व्या घरातील शनी शांत करण्यासाठी आणि लांबीच्या प्रवासात यश मिळवण्यासाठी दररोज संध्याकाळी किंवा शनिवारी ओम प्रीम भ्रीम सह शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा किमान 1 माळ 108 वेळा नक्की जप करा. तुमची आर्थिक बाजू मजबूत ठेवण्यासाठी आणि घरातील सुखशांती टिकवण्यासाठी दररोज सकाळी ओम गुरुदेवताय नमः किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्ही गुरुदेव दत्त हा जरी मंत्र जप केला तरीही चालेल. पण यासोबतच सर्वात मोठा उपाय म्हणजे घरातील वृद्ध व्यक्ती म्हणजेच की आई वडील आणि गुरुतुल्य लोकांची सेवा करा आणि घराबाहेर पडताना त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. मिथुन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 2026 हे शेवटचे 7 महिने तुमच्यासाठी अनेक मोठ्या आणि सुवर्ण संधी घेऊन येत आहेत. फक्त आळस सोडा, बोलण्यात नम्रता ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. मग बघा भाग्य तुम्हाला कशी साथ देते. तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मंडळी, तुमचा जर घरामध्ये पैसा टिकत नसेल, एक गोष्ट सांगते, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. आलेला पैसा पूर्णपणे कर्जबाजारी, दवाखान पूर्णपणे बाहेर जातोय. पैसा येण्याच्या अगोदर जाण्याच्या भरपूर वाटा असतात. हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तर मंडळी, तुमच्या घरामध्ये सतत जर असं असेल तर पहा, काही ताई असेल किंवा दादा असेल, त्यांना कामावून जर घरी येताना प्रचंड ताण होत असेल, घरामध्ये पाऊल ठेवताच भांडणं होत असतील किंवा चिडचिड होत असेल, तर तुम्हाला एक उपाय सांगते. तो उपाय तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला त्याचा खूप छान फायदा नक्की मिळेल आणि तो एक चमत्कारी उपाय आहे. तुम्ही स्वतः अनुभव करता मंडळी. अनुभव तुम्हाला स्वतःला येईल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, हा उपाय तुम्ही केला आहे की नाही, तुम्हाला याचा अनुभव काय आलेला आहे. तर पहा मंडळी, जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये चिडचिड वातावरण होत असेल, मुलं तुमचं ऐकत नसतील, घरामध्ये पूर्णपणे तुमचा अपमान होत असेल, तुमच्या मताला, तुमच्या बोलण्याला काही मत किंवा काही मान सन्मान नसेल, तर मंडळी तुम्ही पूर्णपणे खचून गेले असाल,
दिवस अन रात्र कष्ट करून थकले असाल तर तुम्ही दिवस अन रात्र मेहनत करता पण त्याचं फळ काही तुम्हाला मिळत नाही, तर तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारी मंडळी शनिवारी आणि मंगळवारी तुम्हाला हनुमान किंवा शनिदेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जर शनिदेवाच्या मंदिरामध्ये तुमचं जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये नक्की जा. तिथे 21 किंवा तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला रुईच्या पानाची माळ किती घालायची तुम्ही घालू इच्छिता. आणि हो, शनी मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला तिळाच्या तेलाचं जे तेल असतं तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही काळे तीळ जरी अर्पण केले, उडीद अर्पण केले तरीही चालेल. आणि हो, शनी मंदिरामध्ये गेलं तर तुम्ही शनीच्या डोळ्यामध्ये कधीही पाहायचं नाही. शनीच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर शनीची वक्रदृष्टी आपल्यावर पडते. त्यामुळे तुम्हाला शनीच्या नजरेमध्ये नजर कधीही द्यायची नाही. त्याचबरोबर मंडळी, हनुमानाच्या मंदिरामध्ये जर तुम्ही जाताय तर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला थोडीशी साखर न्यायची आहे. साखर जरी तुम्ही तिथे अर्पण केली तरीही चालेल. मंदिरातून पाया पडल्याच्या नंतर तुम्हाला पाठीमागे वळून पाहायचं नाही. सलग तुम्ही 11 शनिवार करा किंवा 51 शनिवार करा. जेवढे शक्य होईल तेवढे जास्त शनिवार करा. तुम्हाला 8 दिवसामध्ये किंवा तुम्हाला 11 शनिवारामध्ये तुम्हाला एक अनुभव, एक चमत्कारी अनुभव तुम्हाला नक्की येणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा मंडळी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.